गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी बनवणार आहे गुलाबजामुन मी कसे बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग रेसिपी बघूया गुलाबजामुनची. गुलाबजामुन मी अर्धे बनवून ठेवलेत. आता थोडेसे अजून बनवायचे ते तुम्हाला दाखवते. हा पीठ मी अर्धा ग्लास दूध घेऊन मळलेला आहे. हे बघा, आपले गुलाबजामुन बनवून झालेत. आता आपल्याला हे फ्राय करायचे. बंद करा. हे बघा, इथे तेल गरम करायला ठेवले. ज्याच्यामध्ये मी पीठ मळलं होतं ना, त्यातच मी तेल गरम करायला घेतले. तेल गरम झाले की आपण गुलाबजामुन फ्राय करू. हे बघा, आपला तेल थोडा कोमट गरम झाले. आता आपण गुलाबजाम फ्राय करणार आहेत. गुलाबजामसाठी जास्त तेल गरम करून घ्यायचं नाही, कारण मग गुलाबजाम आतनं शिजणार नाही, कच्चेच राहतील. हे बघा, गुलाबजाम आपले हे केलेत. आता हे बघा, आपले गुलाबजामुन छान असे फ्राय झाले. आता त्यांना आपण काढून घेणार आहोत. लाईट ब्राऊन, थोडेसे लाईट, व्यवस्थित चांगले फ्राय करायचे. हे बघा, गुलाब आपला सेकंड राऊंडही फ्राय करून झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. आमच्या किचनच्या खिडकीतनं क्लायमेट बघा किती छान दिसतो. सुंदर असा क्लायमेट, मस्त. इथे जेवण बनवायचं आणि इथे क्लायमेट एन्जॉय करायचा. हे बघा, गुलाबजामचा पाक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे. आता ह्या साखरेमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचे. पाक बनवण्यासाठी 2 वाटी इथे मी पाणी घातलंय. आता आपण पाक करणार आहोत. पाणी घातलं की थोडं मिक्स करायचं, नाहीतर साखर बुडाला लागून जाते, जळून जाते. आता मी याच्यामध्ये थोडा केसर टाकते. केसर घातला आहे थोडासा. मी इलायची घालणार नाही. इलायची खूप चांगली टेस्ट देते, पण इलायची घालणार नाही कारण माझ्या मुलाला इलायचीचा फ्लेवर आवडत नाही. म्हणून मी केसर आणि साखरचाच पाक बनवते. हो, साखर मी नाही ते 1च वाटी घेतली आहे, कारण आम्ही गोड थोडं कमी खातो, म्हणून साखरेचं प्रमाण थोडा कमी घेतले. तुम्ही जसं गोड खाता तसं साखरेचं प्रमाण थोडं घेऊ शकता. हे बघा, इथे छान आपला पाक बॉईल झालेला आहे. मस्त बघा, केशरचा कलरही खूप सुंदर आलेला आहे, मस्त. आणि आता गुलाबजामसाठी 1 तारेचा पाक झाला की बंद करायचा. पण माझी 1 तार होत नाही, कारण मी साखर थोडी कमी प्रमाणात वापरते, कारण आम्ही गोड खूप कमी खातो. म्हणून माझ्या पाकाची 1 तार नाही येत, कारण साखर कमी असते. तुम्हाला 1 तारेचा पाक हवा असेल तर साखर थोडी जास्त घेऊ शकता, गोड खात असेल तर. आपला पाक बनवून तयार झाले. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि याच्यामध्ये गुलाबजाम टाकणार आहोत.
छान. आणि इथे थोडंसं मी काजू आणि बदाम टाकणार. त्याच्यावर आता आपण 5 मिनटं झाकण ठेवणार आहोत. 5 मिनटानंतर मी दाखवते. गुलाबजामुन मस्त फुगलेले असतात, छान सॉफ्ट झालेले असतात. हे बघा 5 मिनिटांनी आपले गुलाबजामुन किती छान सॉफ्ट झालेत आणि छोट्या साईजवरनं मस्त मोठी साईज झालेली आहे. हे बघा छान असं आपलं गुलाबजामुन बनवून छान तयार झाले आणि त्यासोबत नमकीन खाऱ्यासुद्धा बनवून झाले.